मित्रांनो नमस्कार, मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळं यूट्यूब चॅनेल. सो चॅनेलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेल आपल्याला लागली सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून मी जे आपण काय व्हिडिओ बनवेल त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपणच एकूणच व्हिडिओचा खूप सुंदर पद्धतीनं समाचार घ्यायचा. मित्रांनो, सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक लागली. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये एक इतिहास घडला. तो इतिहास असा घडला, तो मी पुढे जाऊन सांगणारच आहे. तत्पूर्वी चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ हा जर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, झेडपीच्या निवडणुका झाल्या, पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. पंचायत समिती हा किरकोळ विषय आला, परंतु झेडपी हा जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये गणला जातो. संपूर्ण सातारा जिल्ह्याच्या झेडपीच्या जागांचा जर विचार केला आपण तर मला वाटतं 64 काहीतरी जागा आपल्या झेडपीच्या झेडपी जिल्हा परिषदेसाठी आहेत संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये. आता संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये जर आपण परिस्थिती पाहिली तर मान खटावचे आमदार जयकुमार गोरे, साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, त्याच्यानंतर पाटणचे आमदार शंभूराजे देसाई, कराड उत्तर कराड दक्षिण दोन्हीकडे भाजपच आहे, तिथं मनोज घरपडे आहेत आणि अतुल भोसले. त्याच्यानंतर इकडं फलटणला बघितलं तर तिथे राष्ट्रवादी अजित पवारांची आणि म्हणजे भाजपचेच पुरस्कृत असे आमदार आहेत ते. त्याच्यानंतर जर विचार केला आपण इकडे वाई खंडाळा महाबळेश्वर, तर इकडं मकरंद पाटील आहेत आणि कोरेगावला आपले महेश शिंदे. तर विचार जर केला तुम्ही तर या सगळ्यामधून खरं तर भारतीय जनता पार्टीचा जर महाराष्ट्र एकूणच बलाबल पाहता जेडपीची निवडणूक भारतीय जनता पार्टीने एक हाती जिंकायला काही हरकत नव्हती, कारण सगळीकडे भाजपच्या फेवरमधलंच वातावरण होतं. तुम्ही विचार करा, शिवेंद्रराजे भोसलेंची सातारमधली जागा भाजपची, महेश शिंदे जरी शिवसेनेचे असले तरी ते म्हणजे भाजपचीच त्यांची तरी. त्याच्यानंतर फलटणची भाजपचीच, मान खटावची भाजपचीच, कराड उत्तर कराड दक्षिण दोन्ही भाजपच. त्याच्यामुळं भाजपची एक हाती सत्ता येणं गरजेचं होतं, परंतु ती आलेली नाही. त्रिशंकू अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली. मग आता मला सांगा, झेडपीच्या या सगळ्या गोष्टींमध्ये भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा परिषदेवरती एक हाती सत्ता मिळवू शकत नाही, तेवढे त्यांच्याकडे माइंडेटच नाही. आपल्याकडे आहेत 64 जागा, टोटली 64 जागा 64 जागांची आपली ही सगळी आहे. या त्रिशंकू परिस्थितीमध्ये कोणाचीच सत्ता येताना दिसत नाही. मग इथे विचार केला तर भारतीय जनता पार्टी, जी भारतीय जनता पार्टीचे जे बलाबल आहे सातारा जिल्ह्यातलं, तर भारतीय जनता पार्टीला साताऱ्यामध्ये 27 जागा मिळालेल्या आहेत आणि बहुमताला त्यांना लागतायत 32 जागा. म्हणजे 27 आणि अजून वरचे जर ठरले तर 5 तरी त्यांना झेडपीचे अजून सदस्य लागतायत. ते हे करण्यासाठी, सत्तेत येण्यासाठी. पण ते सत्तेत तसे येत नाहीत. त्याच्यानंतर जर विचार केला, भारतीय जनता पार्टी झाली. भारतीय जनता पार्टीनंतर शिवसेना. आता शिवसेनेच्या जागा आहेत त्या 15. 15 जागा शिवसेनेच्या असल्याने भारतीय जनता पार्टी शिवसेनेची जरी युती असली, तरी इथं ती युती वगैरे काही नाही. आता त्या 15 जागांमध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांचे सगळे उमेदवार फलटण साइडचे फलटणमध्ये जेवढे पण झेडपीला निवडून आले ते सगळे शिवसेना या चिन्हावरती त्यांनी उतरवले होते. त्याच्यामुळं त्यांना त्या ठिकाणी म्हणजे जे काही आपण बघतोय ते त्याच्यामुळे रामराजेंचं आणि भाजपचं पूर्णपणे वाकड आहे. सो त्याच्यामुळे ते त्यांना हे द्यायला पाठिंबा वगैरे देणार नाहीत. त्याच्यामुळं त्या 16 जागांमध्ये शिवेंद्रराजे भोसलेंच्याही काही जागा येतात तिकडच्या, त्यांनी तिकडे सगळं टोटली शिवसेनाच पाटणमध्ये निवडून आणलेले. त्याच्यानंतर राष्ट्रवादी अजित पवारांची. आता राष्ट्रवादी अजित पवारांना त्या ठिकाणी 20 जागा मिळाल्या आहेत. म्हणजे बेस्ट परफॉर्मन्स. राष्ट्रवादी शरद पवारांना 20 जागा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सुद्धा काही उमेदवार घड्याळावरती लढले होते. त्याच्यामुळं त्या 20 जागांमध्ये ते सुद्धा येत आहेत. त्याच्यानंतर काँग्रेसला फक्त 1 जागा मिळालेली आहे. आणि बाकी उभाटा शरद पवारांना 0 जागा मिळाल्या. त्याच्यामुळे इथे जी त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालेली आहे, ज्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला 27 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी अजित पवारांच्याला 20 मिळालेल्या आहेत आणि शिवसेनेला 15 मिळाले आहेत. आता 20 आणि 15 हे जर प्लस झालं, तर भाजप सत्तेत जात नाही. पण 20 आणि 15 आणि 27 जर प्लस झालं, तर भाजप सत्तेमध्ये जाते. मग इथं नक्की काय परिस्थिती निर्माण होती? तर इथं सगळ्यात महत्वाचा विषय ठरतोय तो म्हणजे शंभूराज देसाईंचं याच्यावरचं काय आकलन आहे किंवा त्यांना वाटतंय काय याच्यावरती?
कारण सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं मागच्या काही दिवसांमध्ये शिवसेना किंवा मकरंद पाटील यांची जी अजित पवारांची राष्ट्रवादी ते इथले मंत्री आहेत म्हणून म्हणायचे. तर त्यांना त्रास खूप देण्यात आला किंवा त्यांना इथून त्यांच्या बालेकिल्ल्यांमध्ये कब्जा करायला त्यांनी सुरुवात केली. त्यांची लोकं फोडायला सुरुवात केली. अशा अनेक गोष्टी झाल्या. त्याच्यामुळं इथली परिस्थिती हाताबाहेर गेलेली होती. त्याच्यामुळं आता भारतीय जनता पार्टीला शंभूराज देसाई कुठल्याही प्रकारे समर्थन देतील याची गॅरंटी नाही. त्याच्यामुळं सातारा जिल्हा परिषदेवरती हा अ, राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना या दोघांची मिळून इथं सत्ता होण्याची दाट शक्यता आहे. तसं अ, हे पण आहे म्हणजे पण याच्यामध्ये सुद्धा अनेक काही गोष्टी, की जी राष्ट्रवादीच्या जागेवरती निवडणूक लढलेले जे फलटणचे उमेदवार आहेत, ते भारतीय जनता पार्टी पुरस्कृतच उमेदवार असल्यामुळे रणजित निंबाळकर साहेबांच्याच आदेशावरती ते निवडणुका लढल्या असल्यामुळं ते सुद्धा पूर्णपणे एकदम विचका झालेल्या आहे सगळ्या गोष्टींचा. त्याच्यामुळं मला वाटतं, की ही जी परिस्थिती आहे, ही खरंच एक वेगळ्या वळणावरती गेलेली आहे. त्याच्यामुळे जिल्हा परिषदेवरती कोणाचीही एकाची सत्ता येताना दिसत नाही आणि कोणाचीच सत्ता येईल याचीही काही गॅरंटी वाटत नाही. तुम्हाला काय वाटतं? काय परिस्थिती निर्माण होईल सातारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेवरती? नक्की कोणाचा झेंडा फडकेल? कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लागलीच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.